आणि आता बातमी आहे मुंबईतून। मुंबईच्या कमलावेल परिसरामध्ये भीषण आग लागलेली होती। या परिसरामध्ये अनधिकृत काम सुरू असल्यामुळे ही आग लागली असा दावा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला। या परिसरामध्ये ठाकरे गटाचे 3 आमदार आहेत, मात्र त्यांचं लक्ष नसल्याची टीका सुद्धा देशपांडेंनी केली आहे। सध्या अग्निशमन दलानं या आगीवर नियंत्रण मिळवलंय। कूलिंग करण्याचे काम सध्या सुरू आहे। कमलावेल परिसरामध्ये ही आग लागलेली होती। टाइम्स टॉवरला भीषण आग लागली होती। सध्या ही आग आटोक्यात आणण्यात आलेली आहे आणि कूलिंगचे काम सुरू आहे। 3 आमदार या वरळीमध्ये असून स्थानिक आमदारांचं कुठल्याही इल्लीगल बांधकामाकडे लक्ष नाही। फक्त हप्ते गोळा करायचं काम या कमला मिल कंपाऊंड मधनं होतं। इथलं स्थानिक आमदारांचं दुसरं काम होत नाहीये का? कमला मिलच्या नाईट लाईफला स्थानिक आमदारांचा वरदस्त असल्यामुळे इथे कुठलीही कारवाई होत नाही। आमची मागणी ही आहे की तातडीने याच्यावर कारवाई केली पाहिजे। ही जी अनधिकृत बांधकामं जे लोक कोण बांधतायत यांच्यावर क्रिमिनल ऍक्शन घेतली गेली पाहिजे।